चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा खूप साऱ्या तुमच्या कमेंट होत्या का सर इयत्ता 6वीचा मराठीचा पेपर आम्हाला आयएमपी क्वेश्चन असेल किंवा असं जुन्या क्वेश्चन पेपर दाखवा का जेणेकरून आम्हाला कळेल का पायाभूत चाचणीचा पेपर कसा असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण जुन्या पीआयक्यू आपण सोडून घेणार आहे, जुनी प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। आणि हा लक्षात घ्या, तुम्हाला खूप सारी उपयुक्त माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती अजूनही तुम्हाला इंग्रजी असेल, गणित असेल, या सर्व विषयाच्या तुम्हाला आणि इतर विषयाच्या पण तुम्हाला ज्या जुन्या पीआयक्यू सिरीज आहे आपण त्या पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जो सबस्क्राईब कराल त्याच्या जवळच व्हिडिओ येणार, लक्षात घ्या मित्रांनो। ओके, चला व्हिडिओला आता मी सुरुवात करते। बघा मित्रांनो, आता सगळ्यात पहिले आता आपण इयत्ता 6वीचा आपण मराठीचा पेपर बघणार आहे। ऑलरेडी हा जुना पेपर होऊन गेलेला आहे, ठीक आहे। पण याच्यातून कोणकोणते आयएमपी प्रश्न येणार, कसे कसे येणार किंवा कोणता प्रश्न येणार, कसा सोडायचा, हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर आहे। बघा आता विषय मराठी इयत्ता 6वी, तुम्हाला अशा प्रकारे बघा उत्तरपत्रिका डायरेक्ट तुमची म्हणजे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असतो आणि खाली जागा पण उत्तराला असते। बघा इथं तुमचं नाव, इथे शाळेचं नाव, केंद्र जे काय असेल ते टाकायचं, तालुका जिल्हा टाकायचा, इथं तुमचा हजेरी क्रमांक या बॉक्स मध्ये टाकायचा, जो काय असेल तो समजा तुमचा 41 आहे 41 टाका, मराठीत टाका किंवा इंग्रजीत टाका, काही अडचण नाही, चालून जातो। ओके, नेक्स्ट बघा शब्द, आता पुढे आता बघणार आहे आपण तोंडी परीक्षा। बघा आता काय बघणार आपण, बघा मित्रांनो तोंडी परीक्षा। तोंडी परीक्षा कशी असते, बऱ्याच विद्यार्थ्यांना 10 मार्क हातातले घेता येत नाही, लक्षात घ्या, हातातले तुम्हाला घेता येत नाही। याच्यासाठी तुम्हाला 3 ट्रिक्स सांगतो। पहिली ट्रिक्स काय बघा, तर तुम्हाला शब्द ऐकून लिहायचे असतात। शब्द असेल, वाक्य असेल किंवा उतारा असेल तो ऐकून लिहायचा, म्हणजे शिक्षकांनी सांगितलं तर ते तुम्ही शब्द नीट ऐकायचे, समजलं। शिक्षकाने तुम्हाला सांगितलं का ते शब्द जे दिले ते तुम्हाला नीट आहेत। आता समजा शिक्षकाने सांगितलं कॅमेरा, काय सांगितलं कॅमेरा, आता बघा कॅमेरा सांगितला तर तुम्ही कॅमेरा फक्त शब्द नीट ऐकायचा, काना मात्रा वेलांटी काय असेल ते नीट बघून घ्यायचं, समजले। समजा तुम्हाला सांगितलं जहाज, बघा काय सांगितलं जहाज, तर जहाज, ठीक आहे। व्यवस्थित फक्त काना मात्रा वेलांटी काय असेल सगळं बघून घ्यायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर आहे। असे तुम्हाला 10 मार्क मित्रांनो भेटतात तुम्हाला, ठीक आहे। तुम्हाला काही ओळी सांगितल्या, समजा तुम्हाला काहीतरी ओळी सांगितल्या का जेणेकरून त्या ओळी याच्या असतील, कसल्या कवितेच्या ओळी असतात त्या देखील तुम्ही नीट वाचायच्या, बरोबर आहे, आणि तुम्हाला ते नीट लिहायचे। तुम्हाला समजा तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये, तर लक्षात घ्या समानार्थी शब्द, बरोबर आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर तुम्हाला मनी विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे। मनी म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, अशा वेगवेगळ्या प्रकार, पळसाला 3 पाने, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मनी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे त्याचाही नीट अभ्यास करून घ्या, समजते, त्याचा नीट अभ्यास करून घ्या अशा प्रकारे। चला आता बघूया पुढं। आता हे झाले 6 किंवा 4 मार्क, बरोबर, याच्यातले समजा 2 मार्क घेतले। अजून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो बघा, तर उतारा ऐकून लिह। तुम्हाला एखादा उतारा दिला असेल, XYZ एखादा उतारा दिला असेल, ठीक आहे ना, कुठलाही उतारा दिला असेल तर तो उतारा नीट वाचायचा आणि लक्षात घ्या, वाचायचा म्हणजे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा, नीट ऐकायचा आणि त्यातील जेवढ्या वळी तुम्हाला आठवतील तेवढ्या वळी तुम्ही लिहायच्या, समजते, हे तुम्हाला मार्क मिळेल। तर समजा हा एखादा उतारा जर दिलाय, समजा XYZ एक्झाम्पल हा उतारा दिलाय, तर तुम्ही हा शिक्षकाने वाचून दाखला तर तुम्ही काय करायचं, हा नीट लक्षात ठेवायचा आणि यातील जे जे वाक्य तुम्हाला आठवतील ते तुम्हाला इथं फिलअप करायचे, इथं लिहायचे, समजते। अशा प्रकारे तुमची तोंडी परीक्षा होऊ शकते। किंवा अजून तोंडी परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, ज्या कविता असेल, एखादी कविता तुम्हाला विचारली जाऊ शकते, एखादा धडा असेल म्हणजे पाठ असेल, त्यातील म्हणजे जे शिक्षक असणार आहे ते तुम्हाला विचारतील का धड्यामधील लेखकांचे नाव काय, त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं, काय केलं होतं, अजून सगळ्या माहिती तुम्हाला तिथं विचारली जाऊ शकते। त्यामुळे नीट वाचन करून जा। ओके, चला आता आपण लेखी परीक्षेकडे जाऊया। तर लेखी परीक्षा कशी असणार आहे, चला पहिला बघा, उतारा वाच आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह। तुम्हाला नीट उतारा वाचायचे, काय करायचे, उतारा नीट वाचून घ्यायची आणि पूर्णपणे प्रश्नांची उत्तर द्यायची। आता उतारातील उत्तर कशी शोधायची याची ट्रिक्स बघा। सगळ्यात पहिले उतारा एकदा वाचून घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो, बघा खूप आणि खूप गरजेचं, उतारा एकदा वाचूनच घ्यावा। बघा काय दिलंय, वयाच्या 13व्या वर्षी बघा कस्तुरबांचे गांधीजीशी लग्न झाले, त्यावेळी त्या निरक्षर होत्या बघा, पण
घरकामाचे चांगले शिक्षण त्यांना मिळाले होते. गांधीजींनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की बाला फुलके फार चांगले करता येत. ती भांडी अतिशय स्वच्छ निर्मळ घासायची. तिने लोटा घासून आणला की तो आरशासारखा स्वच्छ दिसायचा. पण मला वाटे तिने लिहिणे वाचणेही शिकावे. बा आपली गुजराती भाषा लिहिण्या वाचण्यास शिकण्यास, पण वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी इंग्रजीही शिकण्यास सुरुवात केली. सर्व जातीच्या सर्व धर्मांच्या लोकांशी गांधीजी सारखेच वागत. यानंतर त्यांना वाटे कस्तुरबांनीही आपल्याप्रमाणे सगळ्या लोकात मिसळावे. जुन्या वळणाच्या कस्तुरबांना गांधीचे हे विचार प्रथम पटले नाही, पण हळूहळू त्यांना पटू लागले. अस्पृश्याची एक मुलगी तर त्यांनी स्वतः मुलीप्रमाणे सांभाळली. संक्रांतीच्या सणाप्रमाणे ईद या सणाच्या दिवशीही त्या मिठाई वाटत. इसवी सन 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या बरोबर कस्तुरबांनाही पुण्याच्या आगा खान प्रसादामध्ये कैद करून ठेवले होते. तिथे त्या आजारी पडल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्या प्रसादातच त्यांचा अंत झाला. आगा खान प्रसादाजवळ पूज्य कस्तुरबांची संगमेश्वर बांधलेली समाधी आहे. बघा काय संगमरवराने बांधलेली समाधी आहे. मग अशा प्रकारे आता दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, जर हा तुम्ही पॅराग्राफ नीट वाचून घेतला, उतारा वाचला, तर मी तुम्हाला सांगतो प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला उत्तर लक्षात येईल का उत्तर तुमचं कुठे. म्हणून शॉर्ट ट्रिक्स काय का एकदा उतारा वाचा, कवितेचा असू द्या, धड्याचा, पाठाचा, जुना पुराणा कुठलाही असू द्या, तो वाचा म्हणजे तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर आठवलं. ठीक आहे, चला आता याच्यावरती प्रश्न सोडूया. बघा काय दिला पहिला प्रश्न. बघा वयाच्या कितव्या वर्षी कस्तुरबांचा अंत झाला. योग्य पर्यायाला काय करायचंय गोल करायचे. लक्षात कोणत्या वर्षी त्यांचा लक्षात घ्या काय अंत झाला. अंत म्हणजे काय मृत्यू झाला. ठीक आहे, आता जर पॅराग्राफ नीट वाचला किंवा आपण नीट लक्ष दिलं तर बघा इथं दिले आपल्याला काय का वयाच्या 75व्या वर्षी त्या प्रसादातच त्यांचा अंत झाला. अंत झाला म्हणजे काय त्यांचा शेवटचा दिवस. बरोबर आहे का आपण म्हणतो त्यांचा तिथं मृत्यू झाला. बघा मग आता काय बघा मित्रांनो समजते ना, अंत होणे काय म्हणजे मृत्यू पावणे, शेवटचा दिवस आपण म्हणतो. ठीक आहे ना, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. मग 75 आहे पर्याय क्रमांक ब, त्याला फक्त गोल करायचं. पुढे बघा कस्तुरबा सर्व धर्मांचा समान आदर करत होत्या. हे उतार्यातील कोणत्या वाक्यावरून समजते ते वाक्य लिही. बघा काय का सर्व धर्मांचा त्या आदर करत होत्या. आदर करत असणे बरोबर आहे. मग कुठून समजते तर आता हे उतारा बघायचा. ठीक आहे, आपण उतारा वाचला बरोबर आहे. बघा सर्व जातींच्या सर्व धर्मांच्या लोकांशी गांधीजी सारखेच वागत. त्यांना वाटे कस्तुरबाने आपल्याप्रमाणे सगळ्या लोकात मिसळावे. आता लक्षात घ्या बरोबर आहे. इथून आता उत्तर सुरू आहे आपलं. जुन्या वळणाच्या कस्तुरबांना गांधीचे विचार प्रथम पटले नाही, पण हळूहळू त्यांना पटू लागले. अस्पृश्याची एक मुलगी म्हणजे स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळली. संक्रांतीच्या ईदाप्रमाणे सणाच्या दिवशीही मिठाई वाटत. बरोबर आहे. म्हणजे काय याच्यातून दिसते आपल्याला काय का संक्रांतीच्या सणाप्रमाणे ईद या सणाच्या दिवशी त्या मिठाई वाटत, यावरून आपल्याला समजते. बरोबर आहे. मग हे वाक्य फक्त उचलायचं आणि इथे लिहायचं. बरोबर आहे, याचं उत्तर. पुढे बघा कस्तुरबा घरकाम चांगली करत होत्या. हे उतार्यातील कोणत्या वाक्यांवरून समजते ती वाक्य लिही. काय का कस्तुरबांचं घरकामामध्ये चांगलं काम होतं, ते एकदम चांगल्या प्रकारे काम करत होते. ते कुठं वाटते ते लिहायचं. मग आता जर आपण बघितलं उतारा जर नीट वाचून बघितलं आपल्याला तर आपल्याला समजतं ना. बघा इथे भांडे बघा इथे दिसते बरोबर. ती भांडे अतिशय स्वच्छ निर्मळ घासायची. बरोबर आहे की तिने लोटा घासून आणला. लोटा म्हणजे काय आपण म्हणतो तांब्या ग्लास म्हणतो बरोबर. पाणी प्यायला घासून आणला की तो आरशासारखा स्वच्छ दिसायचा. बरोबर आहे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग काय ती फक्त काय करायचं ते वाक्य जे दिले ना तुम्हाला ते फक्त वाक्य इथे लिहायचं. तुम्हाला योग्य मार्क भेटणार 2 मार्क. दोन्ही ओळी इथे लिहायच्या, काही अडचण नाही. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजते. पुढे बघा अजून तुम्हाला उतारा दिलाय त्याचाही अभ्यास करूया. चला मित्रांनो व्हिडिओ समजतोय ना, व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगतो ती समजते ना तुम्हाला, आणि अशा प्रकारेच तुम्हाला पॅराग्राफ येणार. लक्षात घ्या असेच पॅराग्राफ येणार, फक्त त्याची उत्तर तिथं असणार. फक्त एकदा वाचन करून घ्या. ओके, चला दुसरा बघूया आता. बघा बातमी वाच. बातमी दिली, खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा काय का बातमी म्हणजे एक पॅराग्राफ दिलाय तो वाचायचा आणि त्याच्यावरती जे प्रश्न असेल त्याची उत्तरे योग्य द्यायची. काय दिलं बघा आता मोचडा पावरा यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. बघा मोचडा पावरा. ठीक आहे बघा. बरं हरणखुरी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार
आमच्या वार्ताहराकडून. बरं, प्रगतशील आदिवासी शेतकरी श्री मोचडा पावरा यांना राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. शेतीवर उपजीविका चालवून त्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या हा पुरस्कार देण्यात येतो. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यातील 8 प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानपत्र व 10,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभात बोलताना माननीय श्री खडतरे म्हणाले की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्राचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवायला हवे. कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री अशोक कोलते पाटील, कृषी सचिव एस रुक्मिणी उपस्थित होत्या व शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्हिडिओ फिल्म बनवण्यात आली असून सचिवांनी कृषी अधिकाऱ्यांना केली. बघा, ठीक आहे ना. पुढे बघा काय, मोचडा पावरा यांनी आपल्या 5 एकराच्या शेतात पाण्याचे नियोजन करून आवळा, काजू, आंबा यांची यशस्वी लागवड केली आहे. यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीही बसवली. बरोबर आहे. अशा प्रकारे उत्तर दिलंय. अजून थोडासा आहे बघा, ठीक आहे. पुढे बघा, सातपुड्यात काजू लागवडीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या काही निवडक शेतकऱ्यांमध्ये मोचडा पावरा यांची गणना होते. आपल्या मुलाने शेती महाविद्यालयात पदवी घेऊन शेती तज्ञ व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. बघा, अशा प्रकारे दिलेला आता उत्तर. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला अजूनही सांगतो, एकदा वाचा. वाचल्यानंतर ऑटोमॅटिक टूप पेडते का काय नंतर उत्तर दिले. त्या प्रश्नाची कुठं उत्तर असणार ना लगेच पटकन करा. जास्त वेळ लागत नाही, लक्षात घ्या. ऑटोमॅटिक तुमचे क्वेश्चन असणार ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जास्त वेळ अजिबात लागत नाही. ठीक आहे. पूर्ण वेळ परीक्षेला मिळतो असं काही नाही का पूर्ण वेळ मिळत नाही, पूर्ण वेळ दिला जातो. ठीक आहे. चला बघूया पहिला प्रश्न. बघा काय, पावरा यांनी शेतीत कोणते प्रयोग केले आहे. बरोबर आहे. काय, पावरा यांनी शेतीमध्ये कोणते प्रयोग केले आहे. बघा मग आता काय प्रयोग केले बघा इथे बघा डायरेक्ट दिले बघा. सातपुड्यात काजू लागवडीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या काही निवडक शेतकऱ्यांमध्ये मोचडा पावरा यांची गणना होते. बघा काय, काजू लागवडीचा प्रयोग. बघा इथंच उत्तर दिलेले. ठीक आहे ना, समजते ना, काजू लागवडीचा प्रयोग. बघा ठीक आहे. आणि जर लक्षात घ्या, हे शॉर्ट ट्रिक आहे, इथं दिसतं म्हणून. जर तुम्हाला वाटलं, ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण तुम्हाला भेटणार आहे. काय बघा, का मोचडा पावरा यांनी आपल्या 5 एकराच्या शेतात पाण्याचे नियोजन करून आवळा, काजू, आंबा याची यशस्वी लागवड केली. बरोबर आहे. म्हणजे काय, हे देखील त्याचं योग्य उत्तर असणार आहे. समजते. त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायचं आणि नीट एकदा उतारा वाचायचा. पुढे बघा, बातमी कोणत्या महिन्यातील आहे हे तुला कोणत्या वाक्यावरून कळतील. वाक्य लिहायची. कोणत्या वाक्यावरून, बातमी कुठल्या महिन्याची, जसं वाक्य दिलं असेल ना तसंच तुम्हाला लिहायचे. बघा काय वाक्य दिले, आता कुठं दिले बघा. ठीक आहे, कोणत्या महिन्यातली आहे लक्षात घ्या. प्रश्न नीट परत समजून घ्या. बघा काय दिले, बातमी कोणत्या महिन्यातील आहे हे तुला कोणत्या वाक्यावरून कळते ते लिहा किंवा लिही. ठीक आहे. बर, आता कोणत्या महिन्यातील आहे बघा. आता इथं दिले का, बरं स्टार्टिंगला दिले का, या महिन्यामध्ये आहे दिले का. चला मग याच्यामध्ये बघा, पुरस्कार मिळाला. बरं, उल्लेखनीय काम करणारा पुरस्कार त्याला देण्यात आला. बघा, काल प्रजासत्ताक दिनानिमित्त. इथं बघा, काल प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन कधी असतो आपल्याला माहित असणं खूप गरजेचं. 26 जानेवारीला असतो. बरोबर आहे. आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. बरोबर आहे. मग प्रजासत्ताक दिन कुठल्या महिन्यामध्ये येतो, जानेवारी महिन्यामध्ये. मग आपल्याला कसं कळलं का ही जानेवारी मध्ये घटना आहे किंवा बातमी आहे. तर लक्षात घ्या, हे वाक्य तुम्हाला इथून तर फक्त काय, काल प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यातील 8 प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. ही ओळ तुला पूर्ण लिहायची. समजलं. म्हणून सांगतो मी, एकदा वाचून घेणं खूप गरजेचं आहे उत्तर. ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडते लाईक करून द्या, फटाफट लाईक करून द्या. खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. ठीक आहे. चला समजलंय. आता नेक्स्ट बघूया. पुढे बघा, खालील वाक्य वाच. बरं, त्यांची वाक्यांशी संबंधित योग्य म्हणी कंसातून निवडून लिही आणि 2 गुणाला दिले. बरं, आता हे वाक्य वाचायचे. याची जी योग्य म्हण असेल त्याचा अर्थ मॅच करायचा आणि जी योग्य म्हण असेल ती तुम्हाला काय करायचं, कंसातून लिहायची. आता काय दिले, आयत्या वेळात नागोबा अंथरून पाहून पाय पसरणे, एक ना धड भाराभर चिंध्या, पालत्या घड्याळावर पाणी. बरं ठीक आहे. चला पहिला बघा, आता काय दिलंय, अनेक वेळा सांगूनही जोसेफला
समजतच नाही म्हणतात ना बघा, अनेक वेळा सांगूनही जोसेफला समजत नाही. जोसेफ दिलेला आहे त्याला समजतच नाही. कितीही वेळा सांगा, 10 वेळा, 50 वेळा, 60 वेळा, 100 वेळा सांगा, पण त्याला कळतच नाही. नुसतं शिक्षक ओरडताय अभ्यास करा, पण एकही पोरगा अभ्यास करत नाही. मग त्या म्हणीचा अर्थ काय होईल बघा, एक मन समजून घेऊ. आता बघा, म्हणजे कसं आहे, जर तुम्हाला तोंडी परीक्षेला विचारलं या जर म्हणी आला तर तुम्हाला त्याचा अर्थ काम येऊ शकतो. म्हणजे एकेकाच्या म्हणी लक्षात घ्या. बघा, आयत्या बिळात नागोबा म्हणजे काय? नागोबा म्हणजे काय? एखादी जर एक गोष्ट केली असेल, दुसऱ्यांनी कष्ट केली असेल आणि त्याचे फळ आपण स्वतः घेणे, बरोबर, त्याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा. अंथरूण पाहून पाय पसरणे, बरोबर, लक्षात घ्या. काय का? अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजे जेवढं आपली कॅपॅसिटी आहे ना, लक्षात घ्या, जेवढी आपली कॅपॅसिटी आहे ना तेवढंच काम घेणं. जेवढं खायला आपल्याला वाटतं ना बाबा का 2 चपात्या खाऊ शकतो, 2च घेणं. 50 4-5 घेणं का नाही, 2 खातं 2च घेणं. 5-6 घेणं का नाही, टाकून देणं, बरोबर ना. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे. पुढे बघा, एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे काय? का एकही नीट नाहीये, एकही काम नीट नाही. 12 पसारे करतो, 12 कामं करतो, 10-12 करतो, खूप सारे कामं करतो, पण त्याच्यामधलं एकही काम परफेक्ट नाही. मग 10 कामं करण्यापेक्षा एकच काम परफेक्ट करावं माणसानं. पुढे बघा, पालत्या घड्यावर पाणी म्हणजे काय? एखादं जर तुम्ही काम करत असाल, एखादं समजा काहीतरी तुम्ही लिहित आहे, खूप चांगलं मनापासून लिहिलं तुम्ही, आणि लिहिल्यानंतर तुम्ही चांगलं लिहिलं आणि एखादा आला आणि धक्का दिला किंवा त्याच्यावर पाणी सांडवलं, शाई सांडवलं, बरोबर ना. म्हणजे चांगलं काम तुम्ही केले, पण एखाद्याने ते काम केल्यानंतर ते बिघडवलं, त्याला म्हणतात पालत्या घड्यावरती पाणी. मग अनेक वेळा सांगून जोसेफला समजत नाही. आता तुम्हाला हे कळलं असेल का याच्यातला अर्थ कुठला आहे, बरोबर आहे. याच्यातला अर्थ कुठला आहे हे तुम्ही आता कमेंट मध्ये कळायचंय. याची कमेंट तुम्ही करायची. मी सगळ्यांचा अर्थ सांगितलाय, तुम्ही आता कमेंट करायची. नेक्स्ट बघा, रमेशची दिवसाची कमाई 100 रुपये. बघा, रमेशची दिवसाची कमाई 100 रुपये, मात्र त्याचा दिवसाचा खर्च 200 रुपये त्याला समजायला हवे. बघा काय, रमेश 100 रुपये दिवसाला कमवतो. काय करतो? दिवसाला 100 रुपये खर्च कमवतो, पण त्याला दिवसाचा खर्च 200 रुपये. 100 रुपये 200 रुपये कमवत असेल, 100 रुपये खर्च, ठीक आहे, पण 100 कमवतो 200 खर्च करतो. म्हणजे लोकांकडून उधारे मागतो. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे का अंथरूण पाहून पाय पसरणं खूप गरजेचं आहे, बरोबर का नाही. बरोबर आहे. अंथरूण पाहून पाय पसरणे हे याचं योग्य उत्तर आहे. वरच्यात तुम्ही सांगायचं हे काय कर, जेवढं आपल्याकडे आहे ना तेवढंच घ्या. मी तुम्हाला याचे सगळ्यांचे अर्थ सांगितले, म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाचे अर्थ सांगितले. काय का, जर 100 रुपये तू कमवते ना, तर तू 40-50 रुपये, 30-40 रुपये, 10-20 रुपये खर्च कर ना, बाकीची सेव्हिंग कर ना. पण तू 200 खर्च करतोय, लोकांकडून भीक मागून खर्च करतोय. म्हणजे काय? अंथरूण पाहून पाय पसरणं म्हणतात. नेक्स्ट बघा, चला पुढे बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापर. वाक्यात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहायचे. तुम्हाला काय करायचे? वाक्य पुन्हा लिहायचे, बरोबर आहे. बघा, पहिला दिला बघा, काय दिला आता? बैल वैरण खातो. काय करतो? बैल वैरण खातो. वैरण म्हणजे काय? चारा खातो, बरोबर आहे. चारा म्हणजे काय असेल? गवत वगैरे असेल, पेंडा असेल, बरोबर आहे का नाही, मका असेल किंवा अजून काय असेल, तर तो काय खातो. मग आता तुम्हाला सांगितले, आता बैलाच्या जागी काय करा, तुम्हाला गाय घ्यायची, बरोबर आहे. मग आता समजा तुम्ही घेतला, आता काय दिले बघा, बैल वैरण खातो. बैल कसा आहे? हा, बरोबर आहे. आणि गाय, बरोबर ना, स्त्रीलिंगी पुल्लिंगी. मग आता गाय आली, मग बैल वैरण खातो, तर गाय वैरण खातो होईल का? गाय वैरण खातो का? नाही, गाय वैरण खाते, बरोबर आहे. मग इथे टाकायचं गाय वैरण खाते, ठीक आहे, त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा, गणूने जत्रेतून बाहुली खरेदी केली. बघू काय, गणूने जत्रेतून बाहुली खरेदी केली. त्यांनी एक बाहुली $1 खरेदी केली. पण आता कंसात तुम्हाला काय सांगितलं? बाहुल्या म्हणजे काय? गणूने जत्रेतून बाहुल्या खरेदी केली होईल का? नाही. तर काय होईल बघा, गणूने बघा जत्रेतून आता बाहुली दिले तुम्हाला, बाहुल्या घ्यायच्यात, मग बाहुल्या घेऊन टाका. बाहुल्या खरेदी केली होईल का? नाही. काय होईल? खरेदी केल्या, लक्षात घ्या.
क्रियापद तुम्ही स्वतः मनाच्या मनात बोलून बघायचं, वाक्य योग्य होतंय का नाही किंवा रॉंग होतंय का चेक करायचं, बरोबर तुम्हाला उत्तर भेटेल. ठीक आहे, मनात मनात अगोदर बोला, वाक्य तयार करा मगच लिहा. नेक्स्ट बघा, कंसातील योग्य उभयनवी अवयवाचा वापर करून दिलेले वाक्य जोडून पुन्हा लिहा. बघा बरं बघा, आई जालन्याला गेली, काय दिले, आई जालन्याला गेली डॅश डॅश कपडे घेऊन आली. बघा काय, आई जालन्याला गेली आणि कपडे घेऊन आली म्हणजे काय येणार, हे पहिले इथं उत्तर येणार. बरोबर आहे, इथं टाकायचं काय, आई जालन्याला गेली आणि कपडे घेऊन आली. पुढे बघा, जावेद शाळेला गेला नाही, जावेद शाळेला गेला नाही तो आजारी होता. काय, जावेद शाळेला गेला नाही कारण तो आजारी होता. काय, कारण तो आजारी होता, हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फुल स्टॉप दिलाय तुम्हाला पूर्णविराम तो काढायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्यातलं वाक्य लिहायचे. ठीक आहे ना, वाक्यामध्ये शब्द लिहायचे. मग इथं काय येणार, हा इथं आणि आई जालन्याला गेली आणि कपडे घेऊन आली आणि जावेद शाळेत गेला नाही कारण तो आजारी होता. चला नेक्स्ट बघा, बघा पुढे बघा काय दिलंय, साक्षी अभ्यास करते या वाक्याचे खालील दिलेल्या काळात रूपांतर कर आणि वाक्य लिही. साक्षी अभ्यास करते वाक्य दिले, तुम्हाला काळ बदलायचे. पहिला काळ काय दिलाय, चलो बघा भूतकाळ दिलाय म्हणजे काय, होऊन गेलाय, काय होऊन गेलेला आहे. आता साक्षी अभ्यास करते म्हणजे काय, मग इथं काय येणार, आपण साक्षीने अभ्यास केला. काय, साक्षीने अभ्यास केला होता किंवा साक्षी अभ्यास करत होती. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्हाला वाक्य लिहायचे. मग आपण काय घेणार, साक्षीने अभ्यास केला होता किंवा करत होती असं लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, पुढे बघा भविष्यकाळ, काय साक्षी अभ्यास करते, साक्षी अभ्यास करीन. बरोबर आहे, साक्षी उद्या, ठीक आहे ना, साक्षी उद्या किंवा नुसतं साक्षी घ्या, साक्षी अभ्यास करीन. ठीक आहे ना, साक्षी अभ्यास करीन हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, असं. पुढे बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. ठीक आहे ना, बरं पुन्हा वाक्य लिहायचे. तुम्हाला काय दिलं बघा, पोलिसांना पाहून चोर पळून गेला. पुन्हा आता वाक्यप्रचार लक्षात घ्या, तोंडी परीक्षेला कामी येणारी गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय. बघा आता बघा काय, पोलिसांना पाहून चोर पळून गेला, चोर पळून गेला. आता कान फुंकते का नाही, पसार होणे म्हणजे काय, फटकन पळून जाणे. बरोबर ना, मग काय, पोलिसांना पाहून, बघा पोलिसांना पाहून चोर पसार गेला का किंवा पसार होणार का, नाही, चोर पसार झाला. लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला क्रियापद व्यवस्थित घ्यायचं. काय, चोर पसार झाला हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा, ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलिया टीम एकदम खतरनाक. बरोबर ना, बघा मग आता इंडिया टीम एकदम जबरदस्त, आता सगळ्यांना टप देऊ शकते. यांना पण धूळ चारली आणि यांना धूळ चारली. बरोबर ना, चला असो या. बघा आता ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केला. आता पराभव करणे म्हणजे काय, कान फुंकणे का, नाही, पसार तर संपलं, धुवा उडवणे. येस, काय, धुवा उडवणे. बरोबर ना, आपण बऱ्याचदा बातम्या येतात. बरोबर ना, मग इथं लिहायचं, ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सामन्यात इंग्लंडचा धुवा उडवला. काय केला, धुवा उडवला. अशा प्रकारे लिहायचं, हे काढून टाकायचं. समजतंय, फक्त योग्य म्हणी तुम्हाला वापरायचे आणि योग्य लिहायचे. ठीक आहे ना, आता या दोघांचा अर्थ कळला ना. कान फुंकणे म्हणजे काय, एखाद्याचे कान भरणे, एखाद्याच्या कानामध्ये, किंवा एखाद्याला म्हणजे काय, एखाद्याबद्दल वाईट सांगणे, त्यांना ते ऐकून लगे एखाद्याचं चांगलं चाललं त्याचं वाईट करणं, त्याला कान फुंकणे म्हणतात. बरोबर आहे, धुवा उडवणे समजलं, पसार होणे समजलं, पळून जाणं. धुवा उडवणे म्हणजे काय, पराभव करणं. आणि घर डोक्यावर घेणं, काय, घर डोक्यावर म्हणजे काय, खूप घरामध्ये आवाज करणं. बरोबर ना, खूप आवाज करणं, एखादी वस्तू भेटत नाही म्हणून इकडे तिकडे खूप. चला पुढचं आता बघूया काय. बघा आता बघा मित्रांनो, खाली काय शब्द दिले आहेत, बरं त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही. बघा, बाटली दिले, नदी दिले, मुलगा दिले, कावळा दिलाय. बरं अशा प्रकारे आता दिलेले. आता फक्त तुम्हाला लक्षात घ्या,
त्यांची कुठे इथं गोष्ट दिसत नाही आपल्याला. आपण स्वतःच्या मनाने तयार करू शकतो, त्याला शीर्षकही देऊ शकतो आणि गोष्ट कशी येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या मनाला वाटेल ते करा. बघा आता समजा आपण घेतलं, आता सगळ्यात काय एक मुलगा घेऊया आपण, बरोबर ना. एका गावात बघा काय, एका गावात स्टार्टिंगला सांगतो, बाकी तुम्ही लिहा. एका गावात राहुल बिहुल कोण असेल नसेल नावाचा मुलगा राहत होता, अशा प्रकारे लिहा तुम्ही. ठीक आहे ना. तो शाळेत शिकत असेल किंवा नसेल, काय असेल त्या शाळेचं नाव लिहा, काय अडचण आहे. तुम्ही जितकं त्याच्याबद्दल गावाबद्दल माहिती सांगशाल तेवढं चालेल. ते गाव समजा ते गाव खूप जंगलात होते, बरोबर आहे, असं लिहिलं तरी चालेल. किंवा त्या गावाजवळ एक नदी होती. बघा काय होती, एक नदी होती, असं लिहिलं तरी चालेल. आली का नदी, आली. नंतर बघा पुढं बघा काय, का नदीजवळ एक कावळा होता, बरोबर आहे, तो राहत होता. आणि मग पुढं काय दिसतंय, का त्याला काय, कावळ्याला तहान लागली होती. लक्षात घ्या, तहान लागली होती. पण मग पुढं तुम्ही लिहू शकता का तो नदीपासून दूर होता, किंवा मग त्याला एक बाटली दिसली, त्या बाटलीमध्ये पाणी होतं, बरोबर ना. किंवा मग एक बाटली दिसली, मग त्या मुलाने ती बाटली उचलून घेतली आणि त्याच्यानंतर त्या बाटलीत पाणी भरून किंवा ती कापून झाडावरती ठेवली, जेणेकरून पक्षी पाणी पिऊ शकतात. मग कावळ्याने त्याची तहान भागवली. अशा प्रकारे तुम्हाला वाटेल ती गोष्ट तुम्ही तयार करू शकता. फक्त लक्षात घ्या, असे मुद्देसूर एक स्टोरी, आपण छोट्या छोट्या गोष्टी बघतो ना युट्यूबला, किंवा छान छान गोष्टी आपण शिकले, वाचले, ऐकलेले, बरोबर ना. घरी पण आपल्याला आजी बाबा असतील, आई वडील सगळे सांगतात, तशा प्रकारे तुम्हाला गोष्ट तयार करायची. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. चला पुढे बघा. बाल सवंगडी मासिकात अशी जाहिरात आलेली आहे की दर महिन्याला मुलांनी केलेले लिखाण ते छापणार आहे. त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्या एका विषयावरती लिही. बघा काय, बाल सवंगडी मासिकामध्ये, मासिक म्हणजे महिन्याला असतं, बरोबर ना. दैनिक म्हणजे काय, दररोज. साप्ताहिक म्हणजे काय, आठवड्याला, बरोबर. वार्षिक म्हणजे काय, वर्षाला छापणार. मग आता मासिक दिले म्हणजे काय, एका महिन्याला. आणि जे तुम्ही लिखाण करणार, जो विद्यार्थी चांगलं लिखाण करणार त्याची माहिती किंवा जो लेख असेल तो पेपरामध्ये छापला जाईल. ठीक आहे. बाल सवंगडी यामध्ये मग त्याच्यावरती तुम्हाला लिखाण करायचे. मग तुम्हाला विषय कोणते दिले बघा, माझा आवडता खेळ, माझे आवडते पुस्तक, माझा आवडता सण. मग तुम्हाला आवडतो ना एखादा खेळ, लिहा. माझा आवडता खेळ क्रिकेट आहे, क्रिकेट मला खूप आवडतो. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. सध्या भारताचं सर्वांना वर्चस्व चाललंय. सध्या आता भारतामध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे, विश्वचषक चालू आहे. तेही तुम्ही लिहू शकता, तुम्हाला आवडेल ते. पुस्तक घ्या, मला एखादं पुस्तक आवडतं. ठीक आहे. समजा आपण घेतलं शेतकऱ्याचा असूड, तर मला शेतकऱ्याचं पुस्तक हे खूप आवडतं. याचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यांनी शेतकऱ्याचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा पूर्ण काय असेल ती याच्यामध्ये व्यक्त केलेली. अजून काय आवडतं ते लिहा. तुम्हाला दिलं समजा तिसरा, माझा आवडता सण. माझा आवडता सण टिंब आहे. समजा तुम्हाला जो काय आवडत असेल, दिवाळी, दसरा काय असेल नसेल, तुमचा एखादा संक्रांत वगैरे असेल, कुठलाही सण असू द्या, तो लिहा. मला हा सण आवडतो लिहा. त्या सणाला काय काय करतात, समजा मला दिला आपण का माझा आवडता सण होळी आहे, होळीला होळी पेटवली जाते, घरी पुरणपोळ्या केल्या जातात, रंग लावला जातो, रंगपंचमी साजरी करतात. हे सगळं तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो माहिती लिहू शकता. फक्त तुम्हाला फिलअप करायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इयत्ता 6वीचा आपण मराठीचा पेपर बघितला पॅटचा, तर तो पेपर कसा असणार आहे आणि याच्या संदर्भात आपण जे काही क्वेश्चन असणार आहे पूर्णपणे डिटेलमध्ये आपण बघून घेतलंय. तर मित्रांनो आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, नवीन असेल तर, आणि चॅनलला लक्षात घ्या, पूर्ण सपोर्ट करा मित्रांनो. कारण तुम्हाला अजून पूर्ण विषयाचे मी जे काही मार्क असणार आहे, पुढच्या जे काही प्रश्नपत्रिका असणार पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा देणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात कोणी विसरायचं नाही. आणि लवकरच आपले बॅच घेऊन येणार आहे. त्या बॅच मध्ये सगळ्या PYQ, सगळ्या जुन्या क्वेश्चन पेपर, सगळ्या येणार काय असणार नसणार सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. चला तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात घ्या, चांगला तुम्ही एकदा अभ्यास करा. अभ्यासाच्या पाठीमागे लागा. अभ्यास चांगला केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. समजते ना. अभ्यास जर चांगला केला तर काही तुम्हाला अडचण येणार. त्यापुढे मित्रांनो लक्षात घ्या, आपला जो नवीन चॅनल आहे त्याला पाठिंब्याची गरज आहे मित्रांनो तुमची. तुम्ही पाठिंबा द्या, कारण याच्यावरती मी आता पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते मी याच्यावरतीच टाकणार आहे. समजतंय का. लक्षात घ्या काय, का याच्यावरतीच मी जे पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते मी याच्यावरतीच टाकणार आहे. लक्षात घ्या.
मग त्याच्यामुळे तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असेल, लक्षात घ्या काय, ते जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल पुढचे, तुमच्या जवळ जर योग्य वेळी जर पोहोचणे गरजेचं आहे. म्हणून काय मित्रांनो लक्षात घ्या, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा आपला हा नवीन चॅनल जस्ट चालू केलेला आहे. बघा नेक्स्ट विजन म्हणून दिसतोय तुम्हाला, नेक्स्ट विजन. बघा याच्यावर जायचं तुम्हाला, नेक्स्ट विजन या चॅनलवरती तुम्ही जा. तुम्हाला बघा मित्रांनो दिसतंय नेक्स्ट विजन, बघा असा लोगो दिलेला आहे. आता सबस्क्रायबर 97 झाले आणि 2च व्हिडिओ दिलेले. हे 2 व्हिडिओमध्ये मी दिसतोय का बघून घ्या आणि फक्त याला काम करा, सबस्क्राईब करा. याच्यावरती व्हिडिओ टाकले का तुमच्याजवळ पोहोचून जाणार. कारण मी अजून IMP प्रश्न काढणार आहे, अजून ट्रिक शोधणार आहे का अजून कोणते प्रश्न येऊ शकतात, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे आणि मी याच्यावरतीच टाकणार दुसऱ्या चॅनलवरती. त्याच्यामुळे लक्षात घ्या, यालाही सबस्क्राईब करा आणि त्यालाही करून घ्या. तुम्हाला जर वेळेवरती IMP प्रश्न टाकले, समजा मी याच्यावरती टाकले आणि तुमच्याजवळ नाही भेटले, तर मग प्रॉब्लेम तुमचा होईल. म्हणून यालाही सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.